नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण देव स्वच्छ करून घेणार आहोत, कारण खूप दिवस देव स्वच्छ केले नाही आहेत. तर त्याच्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे की त्याने देव लवकर स्वच्छ होतील. प्रत्येकजण पितांबरी वापरतं, पण तरीसुद्धा लवकर पितांबरीने पण होत नाही. त्यात काही काही दुसरे इन्ग्रेडियंट टाकले की लवकर स्वच्छ होतात. ज्याला जास्त वेळ लागतो ते लगेच होतील. पितांबरी घ्यायची एका प्लेटमध्ये, त्यात मीठ टाकायचं आहे. जसं तर तुमच्याकडे जास्त देव असतील तर जास्त घ्यायची आहे पितांबरी वगैरे, आणि त्यात मीठ पण त्याच प्रमाणे घ्यायचं आहे. आणि त्यात लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्याने तो जो लिंबाचा रस असतो तो टाकायचा आहे. आणि त्यात नंतर थोडंसं पाणी टाकायचं. कंटिन्युअसली लिंबू पण जास्त आपल्याकडे असतं नसतं याचा विषय, तर एक लिंबू बस होतं. आणि त्यात पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर देव आहे ना ब्रशने हे करायच्यात, कारण देव असतात, प्रत्येक देव वेगवेगळे असतात. त्याच्यात बारीक बारीक असे लाईन्स असतात. त्या लाईन्समध्ये जर ते सगळे धूळ वगैरे जाऊन काही ना काहीतरी असतं, आपण हळदी कुंकू वगैरे लावतो, ते जाऊन बसलं की लवकर म्हणजे लवकर निघत नाहीत. त्यामुळे ब्रश आपला स्वच्छ पाहिजे. नवीनच ब्रश घ्यायचा की जेणेकरून ते जर वेळेला नवीन नाही, एक म्हणजे देव घासण्यासाठी म्हणून एक सेपरेटच ठेवायचा. माझा तसंच आहे सेपरेट. आणि व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचेत. आणि घासायलाही जास्त लागत नाही आहे, कारण फक्त ब्रशने थोडंसं जरी हे केलं तरीसुद्धा ते व्यवस्थित लवकर स्वच्छ होतात आहेत. तर मी आधी देव परातीत घेतलेले आहेत आणि त्यात नंतर देव ठेवलेले होते. तर त्याच्यावरती पितांबरीचं व्हाईट असं देवावरती पण दिसतं, म्हणून मी तिथे त्याच्यावरती पाणी टाकलेलं होतं, कारण ओलाव्याने ते लवकर म्हणजे निघून गेलं पाहिजे म्हणून. घासलेले देव साईडला ठेवलेले आणि त्याच्यावरती पाणी टाकलेलं होतं. आणि जे घासायचे होते त्याच्यावरती पण टाकलं होतं. तर गणपती पण तुम्ही बघितलं किती म्हणजे त्याच्यावरती हे झालेलं आहे, म्हणजे टकाटक आता दिसतोय, एकदम भारी दिसते. म्हणजे की आधीचे देव वेगळे आणि परत नंतर अजून स्वच्छ केल्यावरती किती छान आणि प्रसन्न असं वाटतं देवांकडे बघून सुद्धा. तसेच मी सगळे माझ्याकडे देव आहेत तेवढे मी स्वच्छ करायला घेतलेत. आणि सर्व देव मला घासायचे होते. आणि ते ब्रशने कसे व्यवस्थित तसे निघतात. आतमध्ये जे ते म्हणजे प्रत्येक देवाचं कसं जी साचा असतो त्याच्यानुसार त्यात आतमध्ये ना हळदी कुंकू आपण लावतो करतो, त्याच्यावरती आतमध्ये जाऊन काळं काळं होत राहतं. तर ते ब्रशच्या साह्याने खूप चांगल्या प्रकारे निघतं. आणि ब्रश असा चांगला पाहिजे, आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं आतलं ना आपण घासतो ते व्यवस्थित असं निघून येतं ते. तर तसेच मी आता सर्व घासते. आणि आता तुम्ही बघताय देव कसे सगळे दिसतात आहेत तुम्हाला. आता तर एकदम म्हणजे मी पुढे झूम करून दाखवत आहे. आणि त्यामुळे वाटीसुद्धा क्लीन करते. त्या वाटीत मी 15 दिवसाला म्हणजे तांदूळ चेंज करते. तर म्हणजे वाटीत तांदूळ आणि तांदळावरती अन्नपूर्णा देवी ठेवत असते. आणि अन्नपूर्णा देवी म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच असेल, कारण आपल्या घरात अन्न कमी पडू नये म्हणून ते वाटीत तांदूळ ठेवून त्याच्यावरती अन्नपूर्णा ठेवतात. आणि हा दिवा बघा किती म्हणजे असं त्याच्यावरती तेल वगैरे आपण दिवा लावतो तेलाचा, त्यामुळे ते आणि तूप वगैरे ह्याचा दोन्हीसुद्धा तुम्ही बघताय किती म्हणजे असं त्याच्यावरती तेलाच्या ह्याने खूप हे तेलाचं पूर्ण झालेलं आहे आणि खराब पण दिवा झालेला आहे. तर आता तो बघा तुम्ही, नुसतं मी ब्रशचा ते खाली जे आहे त्यानेच नुसतं हे केलं तरीसुद्धा ब्रशने खूप क्लीन असं निघालेलं आहे पितांबरी. आणि मेन म्हणजे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, आपण लिंबू कोणत्या ह्याच्यात म्हणजे कशाला खूप वापरतो. आपल्या चेहऱ्यावरती पण काही लावायचं असेल तरीसुद्धा लावतो. तर लिंबाचा किती मोठा महत्त्व आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. नॉर्मल जर आपण देव घासलेत आणि त्याच्यानंतर म्हणजे पितांबरीने फक्त घासून ठेवलेत आणि त्याच्यानंतर लिंबू जे आता पिळलेलं आहे ते जरी नुसतं असं त्याच्यावरतून फिरवलं ना तरीसुद्धा देव पितांबरीने घासलेल्यापेक्षाही अजून छान दिसतं लिंबूने हे केल्यावरती. म्हणजे दोन्हीचं हे होतं, त्यामुळे खूप छान असं देव दिसतात आणि नीट व्यवस्थित असं क्लीन होतात. हे ताटही तुम्ही बघतच असाल की खूप म्हणजे त्याच्यावरती पण एक ह्याचं आहे पितळेचं नाही, हे तांब्याचं ताट आहे. तर कलर खूप हे झाला होता, पण हे सुद्धा किती छान असं उजळलं आहे म्हणतात. खूप छान मला वाटलं. आणि मेन म्हणजे घरात आपले देव हे खूप स्वच्छ वगैरे असले की एक वेगळीच प्रसन्नता वाटते.
म्हणजे आधीचे देव बघायला आणि नंतरचे देव बघितल्यावरती चेहऱ्यावरती आपोआपच स्माईल येते, कारण ते एवढे छान वाटत असतात आणि ते आपल्याला प्रसन्न म्हणजे एक प्रसन्नता होते. म्हणून आता मी सर्व देव एकदम स्वच्छ वगैरे करून एक साईडला ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला पूर्ण देवारातला फोटो मी दाखवते की हे बघ कसे आहेत देव ते. हे बघा किती मस्त, तरीसुद्धा फोटो खूप अंधारात काढलेला आहे. त्यामुळे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.